नानांनी दिलेला आपल्याला ताक आता पिऊन बघू कसं काय. एक नंबर मित्रांनो. एक तर लागते भरपूर ऊन आणि उन्हात ना असं थंडगार ताक म्हणलं ना आपल्या नानी. मग बाकी बरं आहे ना? तुझं बरं आहे ना? बरं आहे बरं आहे. म्हातारी सगळी बरी आहेत. त्या ठिकाणी काय चाललंय बघा मित्रांनो. हा बोकड ना भरपूर ताप देतोय आपल्या मेंढरांना, मारतोय बिरतोय. असं पायखोड घातलं म्हणजे तो काही ताप देणार नाही, म्हणजे त्याला ताण पडणार ना, गळ्याचा आणि पायाचा असं ताण पडणार. तर हो का दादांनी काय आणले बघा. काय दादा हे ताकी चिक्की. या ठिकाणी बघा मठ बाबा गिरीदास जय श्रीराम. हो का ते बघा बिचारे किती बेत येत या, बारीक आहेत ना अजून. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो मेंढर सोडायचा टायमिंग झालाय, ब्लॉग झालाय आपला चालू. त्या ठिकाणी काय चाललंय बघा मित्रांनो. हा बोकड ना भरपूर ताप देतोय आपल्या मेंढरांना, मारतोय बिरतोय. त्याकरता गाड्याला पायखोड घालायचे. पायखोट म्हणजे आता बघा कसं घालतंय पायखोट दादा आपलं. हो का गळ्याला बांधणार आणि माग पायाला बांधणार. असं पायखोट घातलं म्हणजे तो काही ताप देणार नाही, म्हणजे त्याला ताण पडणार ना, गळ्याचा आणि पायाचा असं ताण पडणार. हे मेंढरांना बी ताप देते, शेरडांना बी मारते बी, बालिंग्यांना मोठ्या. त्याकरता असं बांधावं लागतंय पाय बी त्याचा. गड्याला आता पायखोड घातलाय, सोडून द्यायचंय. काय गाठ निमन मारली सोटा नाही बोकड बाबा. आपल्या मेंढरांना चालवलंय आता वांगी चारायला. हो ही सगळी इकडं खाली पांगलेली. हे लय ताप देत आता, उशीर झालाय. अरे उंबरं खायला बघा कशी तोरमड देते ते मित्रांनो. हो का पारा एकामेकांच्या अंगा खालून शिरून उंबरं खाते ते. उंबरं लय आवडतात मेंढरांना. झाला उंबर मोकळा. काय हो दादा सगळे त्या दिवशी आपण काय पाडलेली आणि मानाने गळून काय उंबरं पडली. हो का आपल्या आई साहेब सुद्धा मेंढरा का आल्या ते. हो का मग आई मेंढरा का आज पुढं जे गाव लागल ते आपलं वाडकरवाडी. मित्रांनो वाडकरवाडी गावाच्या मधूनच आपल्याला पलीकडे मेंढर न्यायचं ते, म्हणजे गावातच आहे डायरेक्ट शेती. तिथं वांग्याचं वावर आहे त्यांचा, याच्या ट्रॅक्टर. ते म्हणलं बाबा लवकरात लवकर वांगे सारून घे. त्याकरता तिथं अडचण असल्यामुळं दादा आई आणि मी आम्ही तिघं आलोय मेंढराकडे. मेंढर चालले ते. या ठिकाणी बघा काय आहे मित्रांनो, बारकी पिल्ले. बघा 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 तिथे एक कुत्री येले, तिची बारकी पिल्ले आहेत या ठिकाणी. मध्ये ना मित्रांनो भरपूर आभाळ यायचं. आंब्यांना एवढा मोहर आलता ना, लय मोहर आलता. हो का पार मोहर गळून गेला आंब्यांचा. आभाळाने लय नुकसान केलं शेतकऱ्यांचं. नाही तर एवढा मोहर होता, लय यंदा मोहर आलता. वाडकरवाडी गाव आणि हे समोरचं मित्रांनो सुप्रसिद्ध गणपती बाप्पांचं मंदिर. तर गणपती बाप्पा मोरया. मेंढरं वांग्यात पोचलेले आहेत आपली आई. हो का सगळं पिकं आणि हे बघा सगळीकडून घरं आहे मित्रांनो, चौकून घरं आणि घरांच्या मध्ये शेती. वांग्याची ही आपले मला वाटते सकाळ सकाळ 2 दिवस खात्याला राव, बरीच वांगे आहेत. हो का पाठीमागच्या साईडला फुलं, माया पाठीमागं पावटा आहे, तिकडे वरच्या साईडला हरभरा आहे. त्याकरता तिन्ही माणसं मेंढरा का यावं लागलेत आज. आपली मेंढरं इथं चराय आल्यात. तर आईचं बघा काय चाललंय, कालवनाचं नियोजन करायचं. आम्ही मित्रांनो अशीच मेंढरं सोडून दिली असती आणि बसलो असतो नाही का, मेंढरच हानीत बसलो असतो. आपली आई मेंढरं हाणता बघा काय काम करते कालवनाचं आपल्या नानी. मग बाकी बरं आहे ना? तुझं बरं आहे ना? बरं आहे. म्हातारी सगळी बरी आहेत. शेतात जाता का नाही आता? काय देत ना पोरं काय शेताला जाऊ ना, धुणं धुवायचं आहे.
हा मग दिसतंय की राहून म्हणता दिसत भांडी नाही. घासली असतात हा अजून धुणं धुवायचं. तर हो का त्याचं काय दादांनी काय आणले बघा. काय आहे दादा हे? हे ताकी चिक्की आहे. हा हो का चिक्की आणि ताक आणले आपल्यासाठी, दादांना दिले मित्रांनो. आणि हे बघा कसं ताक आहे. तर आपली मेंढरा आली होती यांच्या घरा शेजारी आणि दादा घेऊन आले ते आपल्याला ताक आणि चिक्की. दादांनी दिलेला आपल्याला ताक आता पिऊन बघू कसं काय. एक नंबर मित्रांनो. एक तर लागते भरपूर ऊन आणि उन्हात ना असं थंडगार ताक म्हणलं ना एकदम भारी नाही का. आपल्याला दादांनी म्हणजे इथं मेंढरा आल्यासारखी ताक बीक दिले. ऊन बी भरपूर लागते त्यातनं पाणी तर पिणारच होतो आपण, पण ताक भेटले म्हणल्यावर एक नंबर काम झाले. मला लई मी जीवली त्यामुळे म्हणाले नाही दादाला पिऊन बघ कसं लागते. कसं लागते मला भारी लागते. पे ना मग. थंड आहे का? आपल्या आईला बी दिले ताक प्यायला. काय बाई म्हणलं नाही एक डोळा गेला परत. आता भांडी धुणं झालंय आता ते. अजून जेवणे आता तिकडे नाही जात, वावरात काय केलं वावरात त्या पावटा आहे त्याकडे मजवायचं हरभरा आहे, हरभऱ्याचं कांदा वांगी काय ना बाई वांगी ना कांदा. आपल्या मेंढराने तर वांग्याचा पाला पार खाल्लाय, म्हणजे थोडासा राहिलाय. उद्या आपलं होईल याडा, नाही तर नाही व्हायचा. पण आपल्या आईला मेंढरांनी तिकडे एवढा ताप दिलाय ना मित्रांनो, सारखं इकडे जा तिकडे जा तिकडे जा इकडे जा. यांना बघ किती आनंद झालाय. आणि हात बघा बिना चपलीचाच बकऱ्या मागं पळतोय. नाव काय तुझं बाळा? हा मल्हार. या ठिकाणी काय चाललंय बघा, कालवनाचं नियोजन. दादांनी मेंढर चारता चारता शेंगात ओढलेल्या आणि आईने आता वांग्याच्या वरात आणलेली वांगी. भाताचा एक याडा आणि वांग्याच्या कालवनाचा रसरशीत एक याडा तयार होतो या ठिकाणी. दादा कसं देतात बघा, कोपरीत ठेवलेली. हे होय. आणि किती वर्ष झालं इकडं राहते? जमन जाय मातीचं आपली आई पहिल्यांदा दर्शन घेते मित्रांनो. हा हो का. जमन जाय मातीला लावला हळद कुकू आणि मला का लावला नको. मित्रांनो आपली मेंढरं इकडं आल्या ते आणि या ठिकाणी बघा गोंडस गोंडस काय कुत्र्याची पिल्ल मित्रांनो, लय भारी येत राह. हो का आपली मेंढरं इकडून ही आत्ताच झाला ते मला वाटते 20 दिवस झाले. कशी आहेत गोंडस गोंडस. या ठिकाणी बघा मित्रांनो निसर्गरम्य वातावरणात मठ आहे आणि ह्या आतमध्ये आपले शंकर महाराजांची पिंड आहे नाही का, शंकराची पिंड सुद्धा आहे. आणि हा मठ मित्रांनो एकदम प्रसिद्ध असा मठ आहे. आपल्या पप्पू ही पिंड मित्रांनो आणि हे उंबराचं झाड आहे. हे पिंडीच्या बरोबर मधोमध असं उंबराचं झाड उगवलेलं आहे. आणि हे आपली पिंड कसं एकदम नवीनच आहे का नाही, एकदम मस्त. खरंच लय भारी मित्रांनो. या ठिकाणी बघा मठ बाबा गिरीदास जय श्रीराम. बघा कसं आहे मस्त. आणि इथलं आपलं मेन हे मामा. मामा बरं आहे का? हा हा हा. पाऊस कळायला तर लय भारी वाटत असेल इथं, पाणी बिनी. हो का हे असं एकदम भारी आहे मित्रांनो. बघा ते नाव लिहिलंय बाबांचं आपलं बाबा गिरीदास. आणि या ठिकाणी बघा किती मस्त आहे आतमध्ये. हो का मित्रांनो अख्खं मला वाटते
मातीचं बनवलेलं आहे हो का. हे कसं बघा रामकृष्ण हरी आणि एकदम मस्त मित्रांनो. हे बघा अख्खं एक कोप मित्रांनो, असं म्हणजे पत्रा बित्रा नाही त्याच्यावरती आपलं जे बी काय आहे ना, असं जुन्या काळातलं एकदम भारी घर आहे या ठिकाणी राव. घर नाही मठ मठ पण माहिती घे. हे बघा वरती कसलं एकदम सगळं. हे वरती काय आहे दादा, हे काय टाकलेलं आहे मामा वरती? पाचाट मित्रांनो हो का. सगळं ऊसाचं याचं पाचाटाचं एकदम. किती बी तुमचं पाऊस कळायला गळत बिळत नाही ना. हा बघा एकदम मस्त. आलेलंच कळत नाही मित्रांनो. हे इतकं म्हणजे नाही का थंडगार आतमध्ये हवा बिवा. तुमच्या भारी भारी घरांना फिकं पाडलं असा मठ आहे या ठिकाणी. या ठिकाणी बघा गावरान गाय सुद्धा पाळलेली आहे मामांनी. गाय येलेली तिला हे आपलं खोंड झाले वासरू. आणि हो का ही गावरान गाय पिपळाच्या झाडाला. मित्रांनो इथं आलं ना एकदम मन आपलं एकदम प्रसन्न होऊन जातं. कारण का इथं एक निसर्गरम्य वातावरण आहे. आणि पाऊस काळायला तर इथं इतकं भारी वाटत असेल ना. खालून वाड्याचं पाणी बिनी हो का. गाय वासरून पप्पू आपला मयाळू दिसते. झाडं बिडं लय मस्त आहे. ते बघा बिचारे किती बेत येते या. बारीक आहेत ना अजून पण किती मस्त कलर मित्रांनो. लहानपणी ना आपल्याला बारकी बाळं कशी गोंडस गोंडस तशी ही सुद्धा बारकी बाळच आहेत. एकदम गोंडस गोंडस आहेत या ठिकाणी. वडं बिडं पारा आटल्या ते आणि वाड्यात फुटलेला फुटवा चारा आणले ते मेंढर. असं का हिरवं हिरवं फुटलंय ना कवळं कवळं गावात ते खात्यात आहे ना. या ठिकाणी तर बघा मित्रांनो कसं नुसतं झुपकची झुपकं उगावले तर हे मेंढर. मला वाटतं हिथंच फुकत्याल संध्याकाळी. पातीची काय एवढी गरज नाही लागणार त्यांना हो का. आणि त्या बंधाऱ्यावर तर बघा मेंढर लय खात्यात राव ह्याला आवडीने. गप्पा गप खात्यात आहे नुसती. दादांना मेंढरा का खायला काय गावलंय बघा. काय येतात हे पपई खायला गावले. आता इथं पलीकड होतं तो का ती मेंढरं गेल्यात ना तिथनं आणले दादांनी. मस्तपैकी खात्यात आहे आपली पपई. गोड आहे का? आहे बरी आहे हो ना. आज गार गार काय तर बघा कसली आहे खतरनाक. मारील वे मला. मारील नाही मारीत. हात लावलाय हो का तुमच्या देखता. अरे हो गाई माता किती गचपाने बघा. आपण पुढं गेल्याशिवाय मेंढरं काय जाणार नाही. आणि हे गचपण आता असं हानीत जावं लागेल. अशी वाट काढी. भीती तर कसली वाटते मित्रांनो. लय मोठं गाबाळी. आताशी मेंढर यायला लागली बघा. मी खाली आलोय. यांच्या पण जीवाला भीती असते. गचपणातनं काय यासाठी आलंय माहिती का? दिसतंय का चारा वरचं सगळं खाल्लंय मित्रांनो. हे दुसरा बांधारा आहे. हे वरचा एक बांधारा आणि त्यानंतर तो का हा खालचा तिथे एक बांधारा होतो. ह्या बी वाड्यात चांगलं चरायला आहे मेंढराला. आज आपली मेंढरं चालली आता कांद्याची पात खायला. आज मेंढरांना एवढं चारले मित्रांनो तरी पण कांद्याची पात चारायची. त्याकरता आपल्या वाड्यात वाड्याने आणलेली वाट टाइमपाससाठी. पण टाइमपास म्हणून चांगलं गावलं चरायला. मेंढरांना कालच्याला आई दादांनी चारलेल्या तांबाट्यात आणले आज. हे आपला पालासाला राहिलेला तांबाटी तर मित्रांनो पार खाल्लेली. पण आपला ओली पालासाला राहिलेला खात्यात आता व्हायच हो का. मेंढरं आले ते आता पाल्याच्या रानात हो का. इकडं चांगला पाला आहे राव. तिकडल्या वर मित्रांनो एवढा काय नव्हता वाळून गेलता. इकडून जरा व्हायची हिरवा आहे त्यामुळं इकडं चांगला मेंढरांचा येडा पहिला असा पाला आहे खात्यात आहे ना. आज त्यांनी बरंच खाल्लेलं त्यामुळं कांद्याच्या पातीव काही नेलं नाही त्यांना म्हणलं आज आपला एवढा पाला चारूनच वाड्यात न्यावं नाही का. तेवढाच एक दिवस वाचतंय ना. दिवस निघते ते आपलं. दिवस मावळत चाललाय आणि मेंढरं सगळ्या वावरात पांगून थांबले ते बघा. तिकडून सगळ्या वावरात अशी गोल येड्या बघा. सूर्य मावळतोय आता. तर मित्रांनो फायनली आपली सगळी मेंढरं वाड्याला आलेली आहेत हो का. सगळी मेंढरं आता वाघरत घालावल्या ते. आणि आपलं बिराड सुद्धा उचललंय आईने इकडं.
बघा बिराडा आज बदली झाली. आपली जी बिराडाची जागा होती ती चेंज केली आईने. संध्याकाळच्या आपल्या मस्तपैकी भाकरी चालल्या ते स्वयंपाक. मेंढरातलं काम आवरलं. मेंढरा आपली वाघरत घालावली ना की हे मग आपण डायरेक्ट मित्रांनो स्वयंपाकाची शूटिंग घेतो, कारण की काम भरपूर असतं. हाड काळो काय पप्पूला दिले भाकर आणि काळूला नाही दिली. काळूला वाटते मला हो हे पप्पू दादागिरी करते आणि पप्पू त्याला म्हणतोय तू हा माझं मला खाऊ दे. काम जास्त पप्पूने केलंय. मेंढरा का होता पप्पू. काळू बघा आपल्या टोपल्यात एक बी भाकर नाही. ही आता तव्यावली भाकर झाली एक ती काळूला. काय हा मग काय आता पप्पाला झाली, आता काळूला पप्पा तेवढी भाकर खाणार बसणार जागी. काळूला भाकर तयार होते बघा. यांचा आधी बागवायला लागतंय. काळूची भाकर ही आपली. तर आपल्या पप्पूला भाकर दिलेले. पप्पूने पार मित्रांनो का अर्धी खाल्ली आणि काळूला बी दिले. आता काळूची गार झाली मग भाऊने खायला सुरुवात केली. पहिलं बाबा ह्यांच्या पोटाचं बघायला लागते आपल्याला. पहिल्या 2 भाकरी तयार झाल्या. पहिल्या या दोघांना आधी पप्पूला दिली, काळूला नंतर दिली. मग काळू पप्पूच्या पुढंच बसून होता. मला नाही दिली की तुझी मी हायच वडाय मोकळा. आपल्या कुत्र्यांचं तर मिटलं आणि हे आईने मला बघा वांग्याचं कालवण आणि बाजरीची भाकर दिले मस्तपैकी. हे आहे आपलं जेवणाचं ताट आणि अजून बी स्वयंपाक चालू आहे. तर तिसरीची भाकर झाली ती आईने मला वाढून दिलेली आहे आणि आता आपल्याला करायचं आहे जेवण. तर मित्रांनो आजचा आपला हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल टोमरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. धन्यवाद.